मेट्रो 2 या मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाचं सीएमआरएस पथकाकडून तांत्रिक परीक्षण. चेंबूर स्थानक वाहतूक सेवेत दाखल करून घेण्याच्या शेवटच्या टप्प्याला एमएमआरडीएकडून सुरुवात. सीएमआरएस पथकाच्या उर्वरित चाचण्यांनंतर स्थानकाला सुरक्षा प्रमाणपत्र दिलं जाणार. मुंबईकरांची मोनोरेल प्रवासाची प्रतीक्षा लवकरच संपणार. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मोनोरेल पुन्हा धावण्याची शक्यता. पुढील आठवड्यात सीएमआरएस पथकाकडून चाचणी घेतली जाणार. मुंबई विमानतळावरती 7 मे रोजी 6 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. धावपट्टीच्या देखभालीसाठी विमानतळावरील विमानसेवा बंद राहणार. मुंबईमध्ये म्हाडाच्या 2640 घरांसाठी मंगळवार अखेर 59,402 अर्ज. यापैकी 40,356 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये, म्हाडाचं आवाहन. मुंबई पालिकेचे सर्व व्यवहार हे 10 मे पासून ईटीडीआर प्रणालीद्वारे होणार. हस्तांतरणीय विकास हक्कांचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार. जुन्या पद्धतीचे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेचे 3 महत्वाचे जलतरण तलाव दुरुस्तीमुळे बंद. मुलुंड, चेंबूर आणि दहिसरमधील तलाव वापरासाठी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा हिरमोड. दुरुस्तीच्या कामानंतर तलाव सुरू करणार. बीएमसीच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात लवकरच रॉयल बंगाल टायगरची जोडी येणार. नागपूर इथून वाघाच्या नरमादीची जोडी आणली जाणार. सारथीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण रखडलं. प्रवेश परीक्षा होऊन 8 महिने उलटले तरी प्रशिक्षण वर्ग सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. पुणे जिल्ह्यामध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून 40 भूमापक नेमणार. खासगी भूमापक घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे. भूमी अभिलेख विभागाचा निर्णय. राज्यात कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. इगतपुरीत अवकाळी पावसाची हजेरी. सकाळपासून उकाडा जाणवत होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतकऱ्यांनाही चिंता. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये पाळधीसह अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस. उकाड्याच्या त्रासापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा. मात्र मका, ज्वारीसह काढणीला आलेल्या इतर पिकांबरोबरच फळबागांच्या नुकसानीची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. अनेक गावांमध्ये झाडं उन्मळून पडली तर अनेक गावात वीज पुरवठा खंडित. यवतमाळच्या उमरी शेतशिवारामध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचं मोठं नुकसान. शेतात उभे असलेले तीळ आडवे पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन घटलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे भात पिकाचं मोठं नुकसान. कापणीच्या उंबरठ्यावरती असलेली पिकं उद्ध्वस्त. तत्काळ पंचनामे करून आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोड शहरासह कंकरवाडी, आगरवाडीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे केळीचं नुकसान भरपाई देण्याची केळी उत्पादकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. गोरेगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे आंबा पाकांना फटका. धान पिकासह भाजीपाल्याचंही नुकसान. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अनेक भागात पावसाची हजेरी. वादळी वारा आणि पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या धान पिकांना पावसाचा फटका. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धान पीक जमीनदोस्त. राज्यामध्ये काही ठिकाणी उन्हाचे अक्षरशः चटके बसतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबईच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे शहरात 31 मे पर्यंत कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही. महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. मे महिन्यात पाणीसाठा पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये 33% पाणीसाठा उपलब्ध. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात जास्त पाणीसाठा. पावसाळा लांबल्यास नियोजनाचं आव्हान. रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढला. तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद. उकाड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानानं गाठली 40. येत्या आठवड्यामध्ये तापमान 45 अंश पार जाण्याची शक्यता. जिल्ह्यामध्ये अल निनोचं संकट राहणार असल्यामुळे तापमानाची तीव्रता अधिक वाढणार. अमरावतीत तापमानाचा पारा 42 अंशांवरती पोहोचल्यामुळे चिखलदऱ्यात शुकशुकाट. उष्णतेमुळे पर्यटकांनी चिखलदऱ्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र. वाशिमच्या आडोळ प्रकल्पात केवळ 12.95% पाणीसाठा शिल्लक. पावसाळा लांबल्यास मालेगाव तालुक्यावरती पाणी टंचाईचं सावट. नागपुरात उष्णतेचा कहर वाढल्यामुळे दुचाकी चालकांचा अनोखा जुगाड. उन्हापासून संरक्षणासाठी चालकांना आपल्या दुचाकीवरती कव्हर लावलं. अमरावतीत तापमानाचा पारा 43 अंशांवर. शहरातील सिग्नलवरती महानगरपालिकेनं बांधल्या ग्रीन नेट्स. नेट बांधल्यामुळे उन्हापासून काहीसा बचाव.